नाव सोनू. ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे संडे, तर स्पेशल आज ना ब्रेकफास्टला काय बनलेलं माहिती आहे. आता जाऊन मस्तपैकी ना सगळं आणलं. ब्रेड सँडविचचं टोस्ट करायला, ते पण चीजचं छानपैकी आहे. आज पहिल्यांदा करायला आम्ही ते. चला कसं होते बघूया. समंताच्या डॅडीचं चालू आहे कार्यक्रम. तिथं तुम्हाला दाखवतो दमावे. टमॅटो अजून शिमला मिरचीला थोडं फ्राय केला. अजून हे कांदा छानपैकी चॉप केला. मी केली, समोरच्याची डॅडी केल्यात. अजून काय म्हणतो हे चटणी आहे. हे काय म्हणतो हे पुदिना, अजून शेंगदाण्याचं, अजून कोथिंबीरची चटणी आहे. चला हे बघा टोस्ट मेकर आहे. इथं समंता सगळ्यात वर जाऊन बसली नाटक करत. चाललंय ह्यांचं ते काढायचं आहे. काढा. मी तर काय करणार नाही, मी फक्त बघणार आहो. हे लेअर छान बघा मस्तपैकी घातलात ना. आता ह्याच्यावर ना चीज अजून ब्रेड घालायचं. हे बघा चीज अजून ब्रेड आहे. छान आहे ना. छान आहे ना. चटणी दे ग. आता ते समंता खात बघते. खा खा. मला हा तू खा. काय ते खाते हे सपक आहे बघ. पाणी लई भरपूर आलं इथं. आमच्या मागे लोक आहे ना. गाईस आम्ही ना इव्हनिंगला ना इथं रिव्हरला आले होते. रिव्हरला इथं ना नदीला पाणी किती लई भरपूर पाणी आले ना. इथं ना एवढे लोक कावड जमल्यात माहिती आहे का तुम्हाला. काय म्हणतो हे नावचं राहते ना, ते बोट चालवतात ना, त्यांचं ना कॉम्पिटिशन होतं म्हणून ना एवढे लोक समजा काय गोळा झालते, जमा झालते ते. कारण ते लास्टला ना कॅन्सल झाले. जस्तीने ना लास्टला घरी गेले. समंता इथं मस्तपैकी सुकी भेळ घेटलतो समंताला. नदीवर बसून मस्तपैकी समंताना छान असं सुकी भेळ खाल्ली आहे. अजून पाणी बघा पुरा खालचे, आम्ही कधी पण जातो ना खालचे पुरा पायऱ्या ना भिजून गेला. तर इथं बघा हे वरे मस्तपैकी पाणी आले. समंताना इथं छानपैकी बसून खावलेली आहे. तिला ना मस्त मजा येवली. का म्हणते मला माहिती आहे व्हिडिओ करलीस का गं मम्मा म्हणते ले हे आहे. अजून काय म्हणतो आता लास्टला इव्हनिंगला, आता इव्हनिंग अंधार झालं होतं मग ते कॅन्सल झालं म्हणले. आता सगळेजण घरी गेले. आता आम्ही पण ना काय म्हणतो थोडंसं पाणी आम्ही ना नंतर परत आलो, कारण थोडंसं बसलो तिथं. छान वाटते. पाऊस पण कमी झालं होतं. आम्ही जाताना घरातनंच अर्धा घंटा आम्ही ना बाहेर थांबलो, कारण ना एवढं पाऊस होतं, लई पाऊस होतं. अजून गाडीवर बसलो. नंतर ना अजून रिटर्न वापस आला. अर्धा घंटा बाहेरच थांबलो. अजून नंतर ना गेलो. पाऊस होता. अजून नंतर ना इव्हनिंगला पाऊस नव्हतं काही नाही. आम्ही गेल्यावर पाऊस गेल्यावरच गेलो. समंत हात गेली नदीमध्ये. समंताची गाडी पण मग छत्री पण पडती. मी पण ना नदीमध्ये छत्री देऊन घेतले. आता नंतर ना आम्ही रिटर्न चालला. इथं बघा आम्ही रिटर्न जाताना मग मस्तपैकी अंधार झाले. गाईज मी ना बघा इथं इव्हनिंगला मस्तपैकी पालकची पुरी करायला ना समंतासाठी ना. समंताला झोपून उठली इव्हनिंगला. मग तिला ना काहीतरी इव्हनिंगला काहीतरी स्नॅक्स पाहिजे. झोपून उठल्या कसं आहे तिला ना भूक लागते म्हणून ना मस्तपैकी थोडंसं पालक कसं असंच झाले. 10 रुपयाला एक पालक झाले. त्यासाठी ना पालक पूर्ण घेतले नाही काय नाही, उगं फक्त थोडंसं पालक घेतले. उगं थोडंसं पालक घेऊन मस्तपैकी एक तासा पुऱ्या मस्त तेवढंच केला. सोडा पालक चांगलं धुवून घेतले. अजून ते मी 1-2 हिरवी मिरच्या, अजून काय म्हणतो लसण, अजून अद्रक, अजून त्याच्यामध्ये ना थोडंसं जिरे नमक घालून पालकचं पेस्ट करून घेतले. अजून ते पालकचं पेस्ट आहे ना गव्हाचं पीठ चाळून घेऊन त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून त्याला मस्तपैकी तिंबून काय म्हणतो मऊ करून ठेवले. नंतर काय म्हणतो थोडे एक 10-15 मिनिट मऊ करून ठेवल्यावर ना मस्तपैकी ना छोटे छोटे ना पुरी बनवून घेतले. अजून ते पुरी काही की मस्तपैकी ना तेलामध्ये तळवली. समंताला ना खायला खरंच ना लई छान वाटलं ते पुरी. पालकचे कसं आहे लई पालक पण राहू नये म्हणजे ना वगैर लागते. थोडे पालक असताना छान लागते. अजून बरोबर राहावं त्याला पाणी घालायची काय जरूरत नाही काही नाही आपल्याला पिठाला. फक्त आपण त्या पालकच्या ग्रेव्हीनेच ना पीठ मळून घेतल्यानं पण चालते.
खरंच छान झाले होते पालकचे पुरे. समानताना वरे बसच नाही तर मस्तपैकी तिला काहीतरी मला बिजी करावं लागते. मी जेव्हा काम करते ना तेव्हा समानताला बिजी करायचं, त्यासाठी ना तिला आणायला दिले होते मस्तपैकी. आता इथं मी पालक करायला अजून माझ्यासोबतच राहते. तिने ऐकली ना बाहेरचं बाजूला खेळ गं म्हणजे खेळायचं ना, गोष्ट ऐकणंच काही करायचं तिला. मी जेव्हा स्वयंपाक करते ना तिला चेअरवर मी काहीतरी खायला तर द्यायला पाहिजे नसतं. तिनं पुढे मला माझं चेअर पुढे घे गं मम्मा म्हणते. चेअर पुढे घेते. समानताला एकीकडे बघून काय म्हणतो पुरे त्यानं तळूते. समानताला पण बघायला पाहिजे ना. मग मस्तपैकी इथं बघा पुरे म्हणजे होलेल्या तर कढईमध्ये अजून तेल पण थोडेच पुऱ्याला थोडेच लागते सोडा. अजून लई पण करून एक कारण सांगते मी. लई केलं पोडते ना असं मस्त गच्च ते धरते स्पाईड त्यांना पाहिजे अजून. त्यासाठी ना कमीच खायचं, फक्त थोडेच खायचं, अजून चांगलं खायचं कशाला. ये काय समानता इथं आता तिला ना मी वॉइस ओव्हर करला तर ना तिला ना झोप येवलेली समानताला. ती मला ना छानपैकी बोलते मम्मा ते माझं पुरी, अजून एक डॅडीचं पुरी, एक समानताचं पुरी म्हणते. चला गाईज माझी पुऱ्या मस्तपैकी तळून होलेल्याच. आता समानताला मी थोडेसं काय म्हणतात थंड करून ना पुरी खायला देते. अजून बाहेर पण आता किती दिवस झालं पाऊसच आहे बाहेर. आता पंचमी पत्र असंच राहते असं वाटते. पाऊस नाही गणपती पत्र असंच असते पाऊस. चला गाईज माझा व्हिडिओ पसंत आला लाईक शेअर अजून काय म्हणतो चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून मी दररोज लाईव्ह येते योगा करायला. तुम्ही पण माझ्यासोबत लाईव्ह योगा करायला. अजून आमचे शॉर्ट व्हिडिओ कसं वाटतं ते पण कमेंट करून सांगा. समानताचे नखरे पण सांगा कमेंट करून. अजून महाराष्ट्रामधून किती जण माझे व्हिडिओ बघायला ते पण सांगा. मला पण कळायला पाहिजे ना माझे व्हिडिओ कुठं कुठं गेला तर. ओके बाय बाय, थँक्यू.